आणि आधीच कंगाल असलेल्या पाकिस्ताननं भारताशी लढण्यासाठी आता जगासमोर अक्षरशः भिकेचा कटोरा पसरलेला आहे। आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना आम्हाला त्यांनी अधिक कर्ज द्यावं कारण शत्रू आमचं खूप नुकसान करतोय, असं ट्विट पाकिस्तान सरकारच्या अर्थविषयक खात्यानं केलंय। मात्र भारतासह जगामध्ये टिंगल होऊ लागल्यामुळे आमचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं होतं, असा कांगावा आता पाकिस्ताननं सुरू केलेला आहे। पाकिस्तान किती तोंडावर पडतोय, किती हास्यास्पद त्याचं जगभरामध्ये होतंय, हे एकंदरीतच सगळीकडे पाहायला मिळते। अपडेट आपल्याला अभिषेक मुठाल देतोय। अभिषेक, गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तानकडनं आंतरराष्ट्रीय जे आपले पार्टनर्स आहेत त्यांना अधिक कर्ज मिळावं यासाठी मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच मोठं नुकसान हे कुठंतरी भारताकडनं होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि एकूणच स्टॉक मार्केट असेल किंवा मग जे युद्धजन्य परिस्थिती सध्याला निर्माण झालेली आहे त्यामध्ये कुठंतरी आंतरराष्ट्रीय मित्रांनी मदत करावी अशा प्रकारची मागणी ही आपल्याला पाकिस्तान धरून लावल्याचं पाहायला मिळत आहे। आज जर का पाहायचं तर FATF असेल किंवा IMF असेल यांचं मोठ्या प्रमाणात कर्ज हे सध्याला आपल्याला पाकिस्तान घेऊ पाहताना पाहायला मिळत आहे। 1.4 बिलियन डॉलरचं कर्जाची मागणी ही आज आपल्याला IMF कडे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कडे होताना पाहायला मिळेल। अभिषेक, तुमच्याकडून ही माहिती जाणून घ्यायची असेल सोबत राहा, कारण आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे हाजिरा बंदरावरती पाकिस्ताननं हल्ला केल्याचं वृत्त खोटं आहे। प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं फॅक्ट चेक